मटके झटके मारे हैं, तू आज शोला तो हम भी फुआरे हैं, तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम। मटके झटके मारे हैं, तू आज शोला तो हम भी फुआरे हैं, तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम। चाहे दम निकले ये दम है कसम तेरी कसम, तुझे आज छोड़ेंगे ना हम। तुझे आज छोड़ेंगे ना ऐरोली में शिवसेना के उपनेता विजय चौगुले के नेतृत्व में शिवसेना पुरस्कृत सुनील चौगुले स्पोर्ट्स एसोसिएशन द्वारा फिर एक बार भव्य दही हंडी उत्सव का जोरदार आयोजन किया गया। सुबह विजय चौगुले की विशेष मौजूदगी में पूर्व नगर सेवक ममित चौगुले और युवा नेता अमित चौगुले द्वारा परंपरागत तरीके से हंडी पूजन किया गया, जहां युवा नेता शुभम चौगुले, प्रसाद पवार सह मंडल पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। नवी मुंबई ही नहीं तो ठाणे और पूरे मुंबई तक जानी जाने वाली इस दही हंडी उत्सव में गोविंदा पथकों की रिकॉर्ड तोड़ मौजूदगी देखने मिली। भारी बारिश के बावजूद यह गोविंदा पथकों से लेकर आयोजकों और लोगों का उत्साह सातवें आसमान रहा। यह दही हंडी उत्सव खास तो तब बनी जब राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने यहां पहुंचकर भेंट दी। इतना ही नहीं तो अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, लावणी क्वीन गौतमी पाटिल, गायक संजू राठौड़, अभिनेत्री मानसी नाइक भी यहां पहुंचे। इन सेलिब्रिटीज ने एक से बढ़कर एक प्रस्तुति देकर सभी का खूब मनोरंजन किया। 11,11,111 रुपयों के इनाम वाली इस दही हंडी को आखिर विजय चौगुले के दामाद और चिंचपाड़ा के स्वराज्य प्रतिष्ठान ने यह मानाची दही हंडी फोड़ी। विजय चौगुले द्वारा किए गए इस दही हंडी उत्सव के आयोजन को लाजवाब बताते हुए उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि अब विजय चौगुले को भी विजय की हंडी फोड़नी होगी। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। बोल बजरंग, बोल बजरंग, हर 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 हर। भारत माता की, भारत माता की। अरे किती जल्लोष आहे, जोश आहे। आणि जास्ती माझ्या लाडक्या बहिणी दिसतायत जास्ती इकडे। लाडके भाऊ मागे आहेत। रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडतोय पण कोणी हालायला तयार नाही। जोरदार या वर्षीचा गोविंद आहे ना, जोरात आहे। किती अंड्या फोडल्या? 90च्या वर गोविंद आले आणि त्यांनी सलामी दिली। मी पण तुम्हाला सलामी द्यायला आलेलो आहे। अरे माझा आवाज कोणी बंद करू शकत नाही। तुम्हाला बघा आठवण आहे, मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर सगळे सण बंद होते ना। गोविंदा बंद होता, गणपती बंद होता, दिवाळी बंद होता, नवरात्री बंद होता। पण मुख्यमंत्री मी झाल्यानंतर पहिला सुरू केला तो गोविंदा उत्सव। सगळे गणपती उत्सव साजरे झाले, नवरात्री झाली, दिवाळी झाली, सगळे निर्बंध हटवून टाकले आपण आणि आपले सण उत्सव संस्कृती परंपरा पुढे नेण्याचं काम आपण केलंय। आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, विजयराव तुमचं मनापासून अभिनंदन की दरवर्षी तुमचे सगळे कार्यक्रम जे आहेत हे असे भव्य दिव्य होतात। आणि आपला ममित युवा, आता काय युवकच जास्त दिसतो इकडे सगळे।
आणि म्हणून सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. मम्मीतला देखील त्याच्या टीमचंही अभिनंदन करतो. मी सांगितलं होतं विधानसभेची हंडी कोण फोडणार, तर महायुती फोडणार, आणि महायुतीने रेकॉर्ड ब्रेक हंडी फोडली. माझ्या लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि विरोधकांची उडवून टाकली दांडी. आणि आज उत्साह पाहतोय आपण, जबरदस्त उत्साह आहे. विजयराव, तुम्ही पण एकदा विजयाची हंडी फोडून टाका इकडं. वहीं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ने भी विजय चौगुले आयोजित दहीहंडी उत्सव को लाजवाब बताया. मी श्री विजय चौगुले आणि सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित या ऐरोलीच्या दहीहंडी उत्सवाला आली आहे. गेली 20 वर्ष हा कार्यक्रम सुरू आहे. अनेक वर्ष ऐकून होते की नवी मुंबईमधला सगळ्यात मोठा हा उत्सव असतो, पण इथे येण्याची यंदा मला संधी मिळाली आणि माझ्या दिवसाची सुरुवात या कार्यक्रमापासून होते. त्यामुळे सुरुवात इतकी छान आहे, रंगतदार आहे, जोश आहे, जल्लोष आहे, पण तरीही शांतता आणि शिस्तीत हा कार्यक्रम चालू आहे. कारण गोविंदा पथक आलेले आहेत वेगवेगळ्या भागातून, महाराष्ट्रातून, आणि आपल्याला सगळ्या पथकांमध्ये महिलांचा देखील पथक दिसतोय, ग्रुप दिसतोय. त्यामुळे छान वाटतं एक महिलांचा सहभाग बघून, आणि छान सुरक्षित आणि चांगल्या उत्तम अशा वातावरणात हा कार्यक्रम पार पडतोय. महाराष्ट्रभरातील सर्व गोविंद पथकांना मी काळजी घेण्यासाठी नक्की सांगेन आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा, आणि अर्थात सर्वांनाच जन्माष्टमीच्या आणि दहीकाला उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. एकतर मी नवी मुंबईत आली आहे आणि विजयजी चौगुले यांचं खरंच मनापासून आभार. कारण ठिकठिकाणी जेव्हा अशा हंड्या लागतात आणि आम्ही कलाकार ठिकठिकाणी फिरू शकतो, ते फक्त आणि फक्त जेव्हा आम्हाला आमंत्रण मिळतं तेव्हा. आणि आज मी इथे आली आणि आता 8 थर लागलेले मी बघितले. गोकुळ अष्टमी आज म्हणजे याच्याहून मोठा मला असं वाटतं सण नाही आहे. कारण ज्या प्रकारे पथक येतात, थर लावतात, हे खूप जीवाला धोक्यात टाकण्यासारखं आहे, पण तरीसुद्धा देवासाठी आणि लोकांच्या उत्साहासाठी ते हे करतात. तर मला एवढंच सांगायचं आहे सगळ्या पथकांना, मग त्या महिला असो पुरुष असो, की सगळी काळजी बाळगून तुम्ही हे करावं. अर्थात त्यांची खूप प्रॅक्टिस होते, या सगळ्यामध्ये खूप प्रॅक्टिसने हे सगळं करतात, पण तरीसुद्धा इतका पाऊस पडतोय आता, इतका उत्साह असतो, त्या उत्साहात कधी कधी आपण काळजी घेत नाही. पण मला या सगळ्या पथकांना एवढंच सांगायचं आहे की नीट काळजीने जे काही कराल ते. ब्युरो रिपोर्ट EW नेटवर्क.